भारतीय जनता पार्टीने नेहमीच 100% भाजपा अशा स्वरूपाचा नारा पूर्वीपासून दिलेला आहे आणि त्यामुळे 288 जागा विधानसभेच्या लढण्याच्या संदर्भामध्ये त्यांची नेहमीच तयारी असते किंवा ते त्या कार्यकर्त्यांना तसं सूचित करत असतात। एकला चरवले ही भूमिका आजची भाजपची नाही आहे, पण आता धोरणात्मक निर्णय त्यांचा काय झालेला आहे ते सरकारला संवेदना नाही आहे, शेतकऱ्याविषयी उदासीन आहे। शेतकरी आत्महत्या करताय, आत्महत्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे। कापसाला भाव नाही आहे, मागच्या वर्षी 12,000 रुपये प्रति क्विंटलचा होता, आता 5,000 रुपये कोणी घ्यायला तयार नाही अशी अवघड परिस्थिती आहे। सोयाबीनला भाव नाही, तुरीचे भाव आता कमी गेलेले आहेत, कांद्याचे भाव कोसळले आहेत। एकंदरीत शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे खचला आहे। वादळ, वारा, पाऊस, गारपीट याच्यामुळे आधीच नुकसान झालं आहे। अशा स्थितीत सरकारकडून अपेक्षा आहे की त्याला पूर्णपणे मदत व्हावी, पण हे सरकार नुसते घोषणा करतं, प्रत्यक्ष कृती याची नाही आहे। आणि शेतकरी या ठिकाणी 200 वृद्ध माणसं ज्यावेळेस उपोषणाला बसतात, ते ज्येष्ठ नागरिक आहेत। किमान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ठेवून त्यांना कोणी भेट देणं, त्यांचं सांत्वन करणं, काही निर्णय घेणं अपेक्षित आहे। पण ते सरकार सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे, एक दुसऱ्यांच्या भानगडीमध्ये व्यस्त आहे। कोणी कोणत्या जागा मिळवाव्यात, कोणाला घ्याव्यात त्याच्यामध्येच त्यांना वेळ जातो आहे। त्यांना सर्वसामान्य माणसाच्या, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला निश्चित आहे की 2014च्या पूर्वीचं जे राजकारण होतं ते आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे। गेली 40-42 वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे। म्हणजे अनेक पदांवर मी 1980 पासून काम करतो, पंचायत समिती सदस्य त्या कालखंडामध्ये होतो। आत्तापर्यंत मी काम करत असताना जवळून राजकारण पाहिलेलं आहे। पण त्या काळातलं राजकारण एक संस्कारित होतं, एकमेकांविषयीची आस्था होती, विरोधकांशी चर्चा होत होती, विरोधकांना विश्वासात घेतलं जात होतं। आता अलीकडच्या कालखंडामध्ये विरोधक हा शत्रू आहे असं समजलं जातं। आणि यामधूनही आत्ता पाहिलं तर हे जातीचं राजकारण टोकाला गेलेलं आहे। मराठा समाज स्वतःसाठी आरक्षण मागतोय, ते ओबीसीमधनं आरक्षण द्यायची त्यांची मागणी आहे। ओबीसींचं म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला काय करायचं जसं करा। हे मुळामध्ये पेरलेलं जे आहे हे सरकारच्या नेत्यांकडून आहे। कारण देवेंद्र फडणवीसांनी पूर्वी ही घोषणा केली की आम्हीच आरक्षण देऊ शकतो मराठ्यांना, आणि मग त्यांनी बऱ्याचदा म्हटलं आहे की मी आरक्षण जर देऊ शकलो नाही मी राजकारण संन्यास घेईल, अशा स्वरूपाची त्यांची एक क्लिप आता प्रकाशित झालेली प्रदर्शित होते आहे। मग सरकारच्या माध्यमातून जे नेते आहेत त्यांनीच यांना प्रोत्साहित करायचं की आम्ही तुम्हाला देतो आहोत, तुम्ही लढा, तुम्हाला देणारच आहोत। आणि त्यामुळे यांचं मॉरल वाटलं की आम्हाला मिळणारच आहे। आणि नेते जर सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन जर सांगायला लागले तर विश्वास बसणारच आहे। आणि त्यामुळे मराठा समाज वेगळा झाला, ओबीसी गोंधळामध्ये पडला की आमचं आरक्षण काढून जर ह्यांना दिलं तर आमचं काय। मुळात आम्ही बारक्या जाती आहोत आणि जवळपास 374 जाती त्याच्यामध्ये, या बारक्या जाती त्याच्यामध्ये 3,500च्या आसपास छोट्या जाती आहेत। मग यांना धक्का लागला तर हे तर मरूनच जातील ही भावना आहे। त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा अशा स्वरूपाच्या संघर्षाला तर नव्यानं सुरुवात झाली। मग या ठिकाणी हे वाद जर असेच वाढले, हे विष जर समाजाच्या मनामध्ये पेरलं गेलं तर सामाजिक स्वास्थ्य बिघडेल। 2014च्या पूर्वीची स्थिती आणि 2014च्या नंतरची स्थिती बिघडली, ह्याला राजकीय पदाधिकारी जबाबदार आहेत। आणि त्यात प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या राज्यामधलं राजकीय चित्र बदलत आलं आहे। एक सुडाची भावना घेऊन विरोधकांना त्या ठिकाणी लांबवणं, त्यांच्यावर आक्षेप घेणं, आरोप करणं आणि दमदाटी करून मग ह्या ठिकाणी त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न करणं, हे जे प्रकार अलीकडे सुरू झाले त्याला कारणीभूत राज्यकर्तेच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।